नमस्कार मित्रांनो, तुम्ही पाहता AR न्यूज आणि आजची सर्वात मोठी ब्रेकिंग बातमी. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पुन्हा एकदा मोठा राजकीय भूकंप झाल्याची चर्चा जोरात सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार प्रफुल्ल पटेल यांना कार्याध्यक्षपदावरून बाजूला करण्यात असल्याची चर्चा आहे आणि त्यांच्या जागी आता एक मोठं नाव समोर येत आहे. ते नाव म्हणजे सुनेत्रा पवार. होय मित्रांनो, सुनेत्रा पवार यांना कार्याध्यक्षपद देण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पण हा निर्णय इतका महत्त्वाचा आहे का? चला समजून घेऊया. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आधीच दोन गट तयार झाले आहेत. एक गट म्हणजे शरद पवार यांचा आणि दुसरा गट अजित पवार यांचा. आणि आता जर प्रफुल्ल पटेल यांना बाजूला केलं असेल तर हा निर्णय थेट अजित पवार गटाला मजबूत करण्यासाठी घेतला गेलाय का, असा मोठा प्रश्न उपस्थित होतो. सुनेत्रा पवार यांना पुढे आणण्यामागे काही मोठे कारण असू शकतात. महिला नेतृत्वाला प्रोत्साहन, पवार कुटुंबातील विश्वासू व्यक्ती, आगामी निवडणुका लक्षात घेऊन. पण इथेच राजकारण अजून तापतं. कारण शरद पवार गट या निर्णयावर नाराज होऊ शकतो आणि यामुळे पक्षातील अंतर्गत संघर्ष आणखी वाढण्याची शक्यता आहे. मित्रांनो, जर हा निर्णय अधिकृत झाला तर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठा ट्विस्ट देखील येणार आहे. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकांमध्ये याचा थेट परिणाम दिसू शकतो. सध्या ही बातमी चर्चेत आहे. अधिकृत घोषणा अजून झालेली नाही, पण राजकीय वर्तुळात यामुळे खळबळ उडाली आहे. तर मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? प्रफुल्ल पटेल यांना बाजूला करणं योग्य आहे का? सुनेत्रा पवार योग्य निवड ठरतील का?